आज आपण आपल्या रोजच्या जेवणात थोडा ताजेपणा आणि खास चव कशी आणू शकतो ते पाहणार आहोत. साध्या पदार्थांमध्येही जर योग्य साहित्य आणि योग्य पद्धत वापरली तर त्याची चव खूपच वाढते. अशीच एक सोपी पण अत्यंत लोकप्रिय डिश म्हणजे कोशिंबीर. गरमागरम शाकाहारी जेवणासोबत ही कोशिंबीर खाल्ली की जेवण अधिक आनंददायी वाटतं. ही रेसिपी विशेष म्हणजे खूपच झटपट तयार होते आणि कमी साहित्यामध्ये ही उत्तम चव देते. त्यामुळे दैनंदिन आहारात किंवा अचानक पाहुणे आले असताना ही कोशिंबीर एक परफेक्ट आणि हेल्दी ऑप्शन ठरते. तर कोशिंबीरीसाठी इथे मी एका मोठ्या वाडग्यामध्ये 2 मोठे चमचे घट्ट दही घेतलेलं आहे. घट्ट दही घेतलं तर कोशिंबीरला जास्त पाणी सुटत नाही. तर यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करण्याआधी दही फेटून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दही स्मूथ आणि क्रीमी बनतं. त्यामुळे कोशिंबीरमध्ये दह्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. आता कोशिंबीरला हलकीशी गोडसर चव असते. तर 1.5 चमचा साखर घातलीये आणि 2 हिरव्या मिरच्यांचा ठेचा घातलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची अशी चक्की किंवा तुकडे करून घालू शकता. आता इथे आपण आपल्या आवडीच्या भाज्या टाकू. तर 2 काकडी मी बारीक चिरून घेतल्यात. त्याच्यानंतर 1 टोमॅटो, तसेच 1 कांदा घेतलेला आहे. सगळं साहित्य मी अगदी बारीक पण नाही, थोडंसं मध्यम असं चिरून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे काकडी किसून देखील घेऊ शकता. आता या कलरफुल कोशिंबीरचा रंग आणि पोषण वाढवण्यासाठी गाजर, बीट किंवा डाळिंबाचे दाणे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. आता बऱ्याच जणांना फोडणी न देता अशीच दह्यातली कोशिंबीर खायला आवडते. पण मी इथे फोडणी देणार आहे. फोडणी अगदी सिंपल आहे. 1 चमचा तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडेपर्यंत गरम करून घेतलीये. आता ही खमंग फोडणी कोशिंबीरवरती टाकून घ्यायची आहे, मिक्स करायची. मग मिक्स करून झाली की कोशिंबीर फ्रिजमध्ये थंड करत ठेवा. दही आंबट असेल तर कोशिंबीर आंबट, गोड, हलकीशी तिखट या चवीची होते. यामध्ये हलकासा लिंबाचा रस देखील घालू शकता. तर मस्त असा खमंगपणा कोशिंबीरला आलेला आहे. थंडगार कोशिंबीर दुपारच्या गरमागरम जेवणाबरोबर अगदी जबरदस्त लागते. तर आता वाट कसली बघताय? पटकन ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी